मिरजेत 14 किलो गांजा जप्त, 3.5 लाखाच्या मुद्देमालासह दोघे जण ताब्यात। मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी दोघांविरुद्ध कारवाई करून तब्बल 14 किलो गांजा जप्त केलाय। मिरज रेल्वे स्टेशन समोरील रॉकेल लाईन झोपडपट्टीमधील एका खोलीतून पोलिसांनी हा गांजा साठा हस्तगत केला। पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाच्या साठ्याची किंमत तब्बल 3.5 लाख रुपये इतकी आहे। जेफ्री मरीदास अँथोनी वय 24 राहणार रेल्वे क्वार्टर्स माणिक नगर मिरज आणि मोहन दत्तात्रय झळके राहणार रॉकेल लाईन झोपडपट्टी मिरज या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करण्यासाठी साठा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून पिवळ्या रंगाच्या पोत्यामध्ये भरलेला 13 किलो 915 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केलाय। या गांजाची प्रति किलो 25,000 रुपये प्रमाणे सुमारे 3,47,875 रुपये इतकी किंमत होते। शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।